सबस्क्राईब केले और मित्रांनो, ही सुंदर अशी स्पर्धा कारकी 26व्या पर्वामध्ये या ठिकाणी पदार्पण करत आहे। व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला सर्वांना एक गाव एक टीम असणार आहे। त्यामुळे आधार कार्ड काल त्यांनी सूचना दिल्या होत्या, या ठिकाणी अंतिम 8 मध्ये जरी असेल किंवा पहिल्या दिवसात जरी असेल, या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड या ठिकाणी प्रत्यक्षात मोबाईलवर नसता या ठिकाणी स्वतः असणं गरजेचं आहे। त्यामुळे आयोजकाची नियमावली या ठिकाणी त्या नियमाच्या पुढे तुम्हाला जाता येणार नाहीये। त्यामुळे आधार कार्ड अनिवार्य असेल हे लक्षात ठेवायचं आहे। ते पण या ठिकाणी की मोबाईल मध्ये नाही, स्वतः या ठिकाणी प्रत्यक्ष असणं गरजेचं आहे। सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चॅनल। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे एक गाव एक टीम आणि सुंदर अशी स्पर्धा ठिकाणी आयोजित केली आयोजकांनी गंगापूर न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर। मित्रांनो, तुम्हाला कालच्या दिवशी माहिती आहे पहिल्या दिवसात सूचना दिल्या गेल्या असतील की मोबाईलचा आधार कार्ड चालणार नाही, प्रत्यक्षात आधार कार्ड असणं गरजेचं आहे। आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत असेल। शब्द सुमनान्य असो, तुमच्या या ठिकाणी की 4 चाकांच्या गाडीमध्ये तुम्ही आले असतील, परंतु तरी या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पदार्पण केलंय हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे। नागझरी वर्सेस बिलवाड या दोन संघांमध्ये लढत आपण बघणार आहोत। या ठिकाणी या मैदानावरती आजच्या दिवसाची तिसरी लढत अतिशय सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी बघायला मिळते। कारण की मित्रांनो 26व्या पर्वामध्ये जाणं सोपं नाहीये।
कारण की तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे, सर्वांनाच माहीत आहे. कारण बघतो आपण एक म्हातारा माणसाची म्हण आहे, त्या ठिकाणी लग्न पाहावे करून, वीर पाहावे खोदून, घर पाहावे बांधून, तसेच स्पर्धा पाहावे आयोजित करून यावेळी आयोजन सुंदर असं केलेलं आहे न्यू स्टार क्रिकेट गंगापूर यांच्या वतीने. आज बघतो मेगा फायनलचा दिवस आहे. मेगा फायनलमध्ये तिसरी लढत आपण बघत आहोत. मैदानावरती पंचांचा सामना सुरू झाल्याचा इशारा नागझरी वसे बिलवाड या दोन संघामध्ये लढत आपण बघत आहोत. नागझरी संघाने या ठिकाणी नाणेफेकचा कौल जिंकण्यात प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला असेल. यावेळेस बिलवाड या संघाला आमचे सन्मान्य गोकुळजी शेजुळे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, कारण की त्यांच्या संघाची मॅच आहे असं म्हणायला हरकत नाही. नागझरी संघ आणि त्यांचं वेलकम सर, या ठिकाणी तुमचं सुस्वागतम आहे. स्वागत स्वागत स्वागत. नागझरी संघाच्या वतीने या ठिकाणी सलग 3 विकेट घेतल्यास या ठिकाणी सन्मान्य गोकुळजी शेजुळे साहेब यांच्या वतीने 500 आणि 1 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नक्की मित्रांनो, या ठिकाणी तारतंत्री पद्धतीने या ठिकाणी काम करणारे आमच्या या ठिकाणी पंच अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी करत असताना आपण बघतो सुंदर असं काटकपूर्ण लक्ष मात्र त्यांच्या वतीने दिलं गेलंय. आणि यावेळेस बघणं व्हाईट बॉल तर आलेला आहे. धाबाची संधी मात्र असेल की नाही या ठिकाणी बघण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघणार आहोत. इट्स अ विकेट. विकेट असेल. आमचे पोलीस साहेब चेतन भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सरसे स्वागत असेल. सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए. चला, या ठिकाणी नक्कीच थोडीशी मेहनत आणि जास्तीत जास्त मेहनत मात्र आपण आयोजक या ठिकाणी करताना आपण बघणार आहोत. या ठिकाणी बघणार आहोत पहिला चेंडू या ठिकाणी बघितला असता वाईट जरी असेल पण धावाची संधी मात्र निर्माण करून घेतलेली आहे. पुढचा चेंडू असताना गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होता. गोलंदाज सुंदर फटका. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मात्र बघितला असता एक्स्ट्रा कव्हरच्या बाउंड्रीच्या लाईन मध्ये नागझरी संघाकडनं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत असेल, परंतु या ठिकाणी विकेट मात्र लागली जाते, कारण की या ठिकाणी हिट विकेट लागली जाते. फलंदाज मात्र बाद असणार आहेत. बिलर संघाला बॅक टू बॅक या ठिकाणी दुसरा धक्का लागला मिस्टर सोनू
माझा भरोसा नाही का, भरोसा मात्र राखला नाही. आणि यावेळेस चेंडू मात्र या ठिकाणी बघितला असेल तर चांगला फटका खेळला गेला होता, पण आपला का बॅलन्स मात्र चुकला गेलाय, त्यामुळेच या ठिकाणी विकेट मात्र लागली जाईल. दिवाळीचा वाटीभर चिवडा आणि सन्माननीय निवृत्ती बागुल साहेबांनी निवडा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आमच्या सन्माननीय गोकुळजी शेजर साहेबांची आणि दीपेंद्रजी जाधव साहेबांची या ठिकाणी नक्कीच ओळख करत असताना, कारण की त्यांचाच हा एक नक्की सुंदर अशी म्हण आहे. माझी बघितलं असेल तर आमचे कार्यकर्ते त्यांच्या वतीने नक्की भावी सभापती करण्याचा त्यांचा निर्णय आहे, आणि त्यामुळेच आमच्या या ठिकाणी गोकुळजी शेजूळ साहेब त्यांचं एक मोठं योगदान आहे. आणि विकेट गेल्यानंतर त्यांचा आनंद मात्र मोठा गगनात मावण्याचा झाला नसेल असं मला वाटतंय. हॅट्रिकची संधी असताना मित्रांनो काही असो, पण शेजूळ साहेबांच्या वतीने या ठिकाणी नक्कीच 500 करोड पारितोषिक असणार आहे. आणि हॅट्रिक नाही झाली, खिशातले कव्वेचे खिशातच राहिले गेलेत मिस्टर शेजूळ साहेबांचे, परंतु या ठिकाणी नक्कीच बघितलं गेलं असेल तर धाव मात्र मिळणार नाही. निर्धाव चेंडू जातोय. छोटीचा बालका तू मात्र या ठिकाणी नक्कीच चालताना मात्र मैदानाच्या बाहेरून झाला बाळा. करावे स्वतःसाठी, करावे या ठिकाणी जनासाठी, कराव्यासाठी, मनासाठी, करायसाठी, भावासाठी, करायसाठी, समाजासाठी, करायसाठी, धनासाठी. चांगला चेंडू यावेळेस बघायला मिळतो. निर्धाव चेंडू जातोय. सुंदर सुरुवात मात्र बघायला मिळते नागझरी या संघाकडनं, कारण की नागझरी संघासाठी टीशर्टचं योगदान दिलं असेल 80 अग्रूचे सन्मान्य संचालक सन्मान्य गोकुळजी शेजर साहेब, त्यांना एकदा आपल्या टीमला मात्र फायनलमध्ये बघायचं आहे. वाट बॉल कमरीचा चेंडू नागझरी वर्सेस विलवाळ. आता खराब क्षेत्रक्षण बघायला मिळते. तत्पूर्वी एका सिंगल लावायचे कलेक्शन होते की नाही, अपील तर केले गेले. तिसऱ्या पंचाचा दाद मागितला जाईल. विकेट असताना की नाही ते चेक मात्र केले जाईल सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. आमचे मित्र आमचे भाऊबंद मिस्टर राजेंद्रजी चौधरी कळवण संघाकडनं अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण करतात, गोलंदाजी अतिशय चांगले करतात, फलंदाजी चांगले करतात. राजू भाऊ यांचा मेंढ्या शब्द सुद्धा आभार माने. ऑनलाईनच्या माध्यमातून नक्की ते स्पर्धेचा आनंद घेत आहे. पण तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, ही माझी महत्त्वाची विनंती असेल. इट्स अ नॉट आउट. व्हाईट प्लस सिंगल धाव असणार आहे. थ्री बॉक्स 3 चेंडू झाले, 3 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू असेल या षटकातील बघणार पुन्हा आकृतीला बळक खेळण्यापर्यंत यावेळेस चेंडू मात्र स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेरची मारेसा पार टांगे पलटी घोडे परार चेंडू सीमारेसा पार धावा मिळणार 4 चौकार 4 धावा. धावसंख्या 3+4 या ठिकाणी 7 ऑन बोर्ड 7 धावा धावफलकात लागल्या जातील. सोनू तुझा माझ्या भरोसा नाही का, भरोसा दाखवला, चौकार मारला यावेळेस परत चांगला फटका, परंतु या ठिकाणी बॅट बॉलचं कनेक्शन चांगलं नाहीये. बॅटची कडा घेत चेंडू मात्र पाठीमागे जातोय. धाव इथे मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू मात्र जात असेल. षटकातील अंतिम चेंडू मात्र बाकी असणार आहे.
पहिल्या षटकाच्या समताखेरीस आपण बघत आहोत धावसंख्या असणारा एक बाद धावसंख्या असणारा धावफलकावरती एकूण धावा 11 धावा धावफलक लागले जातील. यावेळेस मात्र चांगला फटका बघायला मिळतो. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या माध्यमातून चेंडू चांगला फील्ड केला गेला आहे. एक सिंगल धाव मात्र बघितला असेल गोलंदाज ट्रॅकमध्ये सज्ज होणार आहे. धावसंख्या जर बघितली असेल धावफलकामध्ये होणार आहे एकूण 12 धावा धावपते लागले जात आहे. षटकातील बघितलं असेल अंतिम चेंडू मात्र बाकी असणार आहे. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत बघितलं असेल तर गणेश यांच्या माध्यमातून बघायला मिळते नागझरी या संघाकडनं. आणि गोकुळजी शेजोळ साहेबांचं मात्र मन मोठं झालं असेल कारण की या ठिकाणी आपला संघ कुठेतरी चांगलं काम करतोय. त्यांच्या वतीने जर बघितलं असेल तर दीपेशजी जाधव साहेब या ठिकाणी जर बघितलं असेल त्यांचं सुद्धा मन मोठं आहे. त्यांच्या वतीने टी शर्टचं योगदान मात्र संघासाठी दिलेलं आहे. काय असो मित्रांनो या ठिकाणी वेळेपेक्षा आधी आणि नशिबाशी जास्त कुठे काही भेटत नाही. सुंदर फटका यावेळेस चेंडू बघितला असेल तर या ठिकाणी गोलंदाज स्टॉप केलाय चेंडू निर्धावून जातो. षटक क्रमांक 2 समाप्त मात्र होणार आहे. 2 षटकांच्या समाप्तीअखेरीस एकूण धावसंख्या असणार आहे 1 गडी बाद 2 गडी बाद 3 गडी बाद सॉरी मान पकरा असणारे धावा 12 1 2 3 सर्व या ठिकाणी सिरियल मात्र लागली गेलेली आहे. जीवाचा प्रयत्न करत राहा. जीवासाठी यासाठी भावासाठी करावा लागणार. मित्रांनो तुम्हालाही माहित आहे जिंदगी आहे ना जनाब तकलीफ तो थोड़ी हो रही है क्योंकि जलने के बाद तो तकलीफ जलने का जैसा नहीं होता
तुम्हालाही माहिती आहे या ठिकाणी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी आहेत, पण त्या ठिकाणी मेल्यानंतर या ठिकाणी जळण्याचा सुद्धा असर होत नाही कोणाच्या व्यक्तीवरती. हे लक्षात ठेवायचं आहे. जोपर्यंत जिवंत आहे प्रत्येका आयुष्यामध्ये अडचण आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नक्की दुःख आहे, प्रत्येक आयुष्यामध्ये अडचणी आहेत, या लक्षात ठेवावं लागणार आहे. ज्यावेळी मैदान नागझरी संघाकडे षटक क्रमांक 3ची धावत असताना गोलंदाज मिस्टर संदीप आपण बघणार आहोत. नागझरी संघ अंतिम 4 मध्ये पोहोचल्यास गोकुळचे शेजवळ साहेब यांच्या वतीने या ठिकाणी अंशू अग्रीचे सन्मानित संचालक यांच्या वतीने नक्कीच पारितोषिक मात्र असेल एकूण 500 रुपयांचा. विकेट मात्र लागला, चौथा धक्का लागला यावेळेस आपण बघतो बिलवाल या संघाला. अंशू अग्रीचे सन्मानित संचालक सन्मानित गोकुळचे शेजवळ साहेब यांच्या वतीने नागझरी संघ अंतिम 4 मध्ये पोहोचल्यास या ठिकाणी 500 रुपये पारितोषिक असेल आणि फायनल मॅच जर त्यांनी नागझरी संघाने घेतले तर 1000 रुपयाचे पारितोषिक त्यांच्या वतीने असणार आहे. मित्रांनो तुम्हालाही माहित आहे, सर्वांनाच माहित आहे, कारण की या ठिकाणी आपलं नाव मोठं कुठं होतं, कारण की या ठिकाणी संघ येताना जन्मान घेताना या ठिकाणी काही घेऊन येत नाही आणि जाताना काही घेऊन जात नाही, कारण की कमराचा करगोडा जरी असला तो सुद्धा तोडून दिला जातो आणि कपाळावरती या ठिकाणी जर रुपया लागतो नाही का तो दुसरा सुद्धा धावतो. हे लक्षात ठेवायचं आहे, कारण की माणुसकी महत्वाची आहे आणि नक्की या ठिकाणी आपलं प्रेम महत्वाचं आहे, मानवता महत्वाची आहे आणि माणुसकी महत्वाची असल्यामुळे या ठिकाणी जर बघितलं असेल माणुसकी दाखवताना कारण की टी शर्टचं योगदान दिलं आहे. अंशू अग्रीचे सन्मानित संचालक गोकुळजी शेजवळ साहेब यांच्या वतीने योगदान दिले टी शर्टसाठी नागझरी या संघाला. त्यांना आनंद नक्कीच होत असेल, कारण की आपला संघ कुठेतरी काय चांगला करतोय, कारण जरी ते या ठिकाणी इकडच्या भागात असतील पण नागझरी संघाचे नक्कीच ते जर बघितलं असतं संघ मालक कोच या ठिकाणी राहिलेले आहेत आमचे गोकुळजी शेजवळ साहेब. कमालीची गोलंदाजी संदीप यांच्याकडे बघायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 1 धाव न देता एक महत्वाचे विकेट मात्र मिळवले गेले. आलेल्या आमच्या प्रेक्षकांचं सुंदर अशी हेअरस्टाईल मात्र आमच्या समोर कॅमेरासमोर बघायला मिळते. आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सरसे स्वागत असेल. वाईट बॉल कॉल पुन्हा एकदा खराब गोलंदाजी म्हणावं लागणार आहे, कारण की पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीने राहिले. वाईट बॉल आले, षटकार आला तर गोकुळ शेजवळ साहेबांना मात्र थोडंसं दुःख होत असेल, परंतु मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे, केव्हा काय होईल सांगता येणार नाही, कारण की प्रत्येक गोष्ट जर मनासारखी घडली असते तर जीवनामध्ये दुःख उरलं सुखाची किंमत मात्र कोणाला असते ती. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण थोडं फलंबल व्हायला बघताय. 2 धावेचा प्रयत्न पण तो नकार दिलाय. 1च धाव यावेळेस असणार आहे. 14 ऑन बोर्ड. आमचे विलास दादा ऑफलाईन स्कोरिंगच्या माध्यमातून सुंदर असं कार्य करताना आपण बघत आहोत. त्यांचं सरसे स्वागत असेल. सुंदर असं ठिकाणी खेळाडू आहेत ते, परंतु यावेळेस ऑफलाईन स्कोरिंगच्या माध्यमातून त्यांना काम करावं लागतं. मात्र काम करत राहा, दाम मिळत राहा. मित्रांनो की येत्याच पुढच्या महिन्यातील 15 तारखेला चनकेश्वर क्रिकेट क्लब आयोजित सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी चनकेश्वर क्रिकेट क्लब आयोजित सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी बघायला मिळेल. या चनकापूर येथील सुंदर अशा मैदानावरती सुंदर असा फटका चेंडू मात्र बघितला असेल. लॉंग ऑनच्या रिजनमध्ये 1 धाव कंप्लीट होते. खराब क्षेत्र संपूर्ण कव्हरिंग मात्र महत्वाचं आहे. मित्रांनो तुम्हाला माहित आहे माझा 24,000चा मोबाईल आहे, त्याला 100 रुपयाचं कव्हर वाचवतं. काहींचा लाखो रुपयाचा मोबाईल असेल त्यांना 100 रुपयाचं कव्हर वाचवतं. कव्हर मात्र महत्वाचा क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा, आणि यावेळेस कव्हरिंग मात्र चांगलं केलंय आणि त्यामुळे बघितलं असं 2 धावा जरी गेल्या असतील परंतु 4 धाव मात्र होऊन दिलेल्या नाहीये. 2 धावे धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 16 अंकावरती असणार आहे. सुंदर फटका यावेळेस लॉंग ऑफला क्षेत्रक्षण तैनात असणार आहे. चांगले क्षेत्रक्षण 1 सिंगल धाव या चेंडूवरती मात्र धावसंख्या देखील भरपडली. धावसंख्या झाली 17 धावा आपल्याला ते लागल्या जाणार आहेत. शिव कॉलनी क्रिकेट क्लब आयोजित सुंदर अशी स्पर्धा पांढरी पांढरा शिव कॉलनी संघाला मात्र ठिकाणी शेवटचे 2 संघ ते राहणार आहे. पण शेवटचे 2 संघ जरी गावाचे असतील पण पुढे जाण्याचा प्रयत्न करेल, कारण की गंगापूर संघाने या ठिकाणी सुंदर असं कार्य करत पोल विजय झाले. त्यांना अंतिम 4 मध्ये जाण्याचा मान या ठिकाणी मिळवलेला आहे. फटका फसला हवेमध्ये चेंडू असेल परंतु क्षेत्रक्षण चेंडूमध्ये पोहोचते जाणार. झेल घेण्यासाठी 1 धाव यावी वेळेस मात्र कंप्लीट होणार आहे. धावसंख्येत होणारा बदल 1 सिंगल धावेने षटक समती इशारा पंचाच्या वतीने येतोय. धावसंख्येत भरपडले जाईल. धावसंख्या 1 ने वाढत पुन्हा जाऊन पोहोचणाऱ्या 3 षटकांच्या समती अखेरीस धावसंख्या असणार आहे 18 ऑन बोर्ड. 18 धावा. सुंदर अशी युट्यूब लाईव्हची स्पर्धा या ठिकाणी चनकेश्वर क्रिकेट क्लब आयोजित या ठिकाणी स्पर्धा बघायला मिळेल. मित्रांनो 15/12/2025 रोजी स्पर्धेचा शुभारंभ असेल. सर्वच योगदान केलं असेल चनकेश्वर क्रिकेट क्लब संघाने. अतिशय चांगलं नियोजन मात्र असणार आहे. त्या स्पर्धेत सर्व संघाने या ठिकाणी लाभ घ्या, आनंद घ्या, कारण की आतापर्यंत जर बघितलं तर आजच्या दिवसामध्ये तरी या ठिकाणी 7 ते 7 संघ या ठिकाणी नक्कीच
आपलं या ठिकाणी नाव त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे, आयोजित केलेलं आहे, त्यांनी नाव नोंदणी मात्र केलेली आहे आणि अजूनही या ठिकाणी 64 संघाचा सहभाग असेल त्या सर्व संघांनी मात्र या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. आपल्या या ठिकाणी नक्कीच लवकरात लवकर प्रवेश मात्र करायचा आहे. दत्ताभाऊ बागुल आमचे मित्र परममित्र या ठिकाणी जर बघितलं केव्हाही मला फोन करता, दीपक भाऊ तुम्ही आले नाही, कारण की मलाही थोडंफार काम असतं. मित्र माझी कधी गुणगान करत नाही, कारण आमचे मित्र होते, आमचे सहकारी होते, आमचे शिक्षक होते. ते सांगायचे जो स्वतःची या ठिकाणी गणना करतो तो या ठिकाणी आयुष्यामध्ये जगामध्ये आणि आपल्या या ठिकाणी भविष्यामध्ये मूर्ख गणला जातो. त्यामुळे स्वतःची गणना कधी करू नये, कारण की या ठिकाणी जो उपस्थित नसताना त्याचं नाव जे घेतलं जातं त्याला ब्रँड म्हणतात. आणि ब्रँड असणारी व्यक्ती या ठिकाणी कोणाचं स्वतःहून या ठिकाणी कोणाही या ठिकाणी बघितलं असेल तर कोणा आवतून या ठिकाणी नक्कीच त्यांची वाहवा करत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. सुहास एक सुंदर असा दरगळ या ठिकाणी निर्माण करून देण्याकडे सुहासचा चेंडू या ठिकाणी बघणार, पहिला चेंडू खेळपट्टीवर पडतोय, चांगला फटका चेंडू आता एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या रिझल्टमध्ये चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एक धाव कमले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करू देणार नाहीयेत. इथं जर वेलदा संघ राहिला असता तर यावेळेस मात्र या ठिकाणी इथे 3 धावा कमप्लीट करू शकले असते. चांगल्या या ठिकाणी प्रयत्न त्यांचा राहिला असता, परंतु या ठिकाणी एकच धाव मात्र यावेळेस बघितलं असं बिलवाड संघाला बघायला मिळते. 1 धावेने धावफलकात वाढ मात्र होणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 19 अंकावरती. वेल्डा संघाचा फिटनेस मला खूप आवडतो मित्रांनो. या ठिकाणी मी कोणाचाही समर्थक नाही, माझ्या गावाचा समर्थक नाही, कोणाचा समर्थक राहील. यावेळेस मला फुल टॉस लाईनचा चेंडू मात्र बघणार आहोत, चेंडू मात्र बघतो डिस्केट लेग माउंटच्या दिशेमध्ये. 1 धाव झाले कमला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नक्कीच राहील आणि या 2 धावा धावफलकात ऍड होणार आहे. धावसंख्या असणार आहे 21 धावा. माणसातील सेन्स आणि कॅमेऱ्यातील लेन्स मध्ये चांगला असेल तर या ठिकाणी जवळचा कोण आणि लांबचा कोण या ठिकाणी लक्षात येतं. आमचे साहिलजी कदम सर आणि समेत संकेत कदम सर या ठिकाणी बघतो सुंदर असं कार्य करताना, कारण की आमच्या अर्जुन कदम सरांनी त्यांनी सूचना दिल्या आहेत, कारण की तुमचं चित्रीकरण जेव्हा आवडेल त्यावेळेस साहिल कदम सरांकडनं आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला मात्र या ठिकाणी सामना संपल्यानंतर बक्षीस झाल्यानंतर तुम्हाला सुंदर अशा 5 स्टार मध्ये जेवण दिलं जाईल अर्जुन कदम सरांच्या वतीने, साहिल कदमसाठी आणि संकेत कदम साठी. चांगला फटका यावेळेस ओव्हर द कव्हर्स या ठिकाणी बघितलं असतं, चेंडू मात्र निघून जाणार का नाही. चेंडूला स्टॉप केला नागझरी संघाकडनं, परंतु या ठिकाणी पंबन बघायला मिळेल. तत्पुरी 3 धावेंचा 3 गेल्या सर 3 रन. थँक्यू. आमचं थोडंफार लक्ष आहे, प्रेक्षकांचं लक्ष असेल, विशेषतः गोकुळ शिजोळे साहेब आणि दीपेंद्रजी जाधव साहेब या ठिकाणी बघितलं असेल मोबाईलवरती काहीतरी चॅटिंग करताना आपण बघत आहोत. आणि नक्कीच निवृत्ती बागुल साहेबांचं ते नक्की गुणगान करतायत, त्यांचा आभार असेल. दिवाळीचा वाडीभरची उडा फक्त निवृत्ती बागुल साहेबांना निवडा. जाऊयात मैदानाकडे. 3 धावा आल्या, संकेत वाढतं 1 2 3 म्हणजे पहिले चेंडू 1 धाव, दुसऱ्या चेंडू 2 धावा, तिसऱ्या चेंडू 3 धावा, चौथ्या चेंडूवरती मात्र केवळ चौकार येतो नाही चौकार आलेला. तत्पुरी 2 धावेचे कलेक्शन मात्र राहिलेलं आहे. या 2 धावा मात्र येणार आहे. धावसंख्येत भर पडली जाईल. धावसंख्या जर बघितला विलास यांच्या माध्यमातून जाऊन पोहोचणार आहे 26 धावा. चौथ्या षटकातील अंतिम 2 चेंडू मात्र बाकी असणार आहे. गोलंदाज ट्रॅकमध्ये सज्ज होतात मिस्टर सुहास. यावेळेस मात्र बॅटची इन्साइज करा बघितलं असेल तर एका धावेचा प्रयत्न, परंतु धाव मात्र कमप्लीट झाले. धाव फलकात वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे इथे बघितले गेले असतील तर 27 ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. या चौथ्या षटकातील अंतिम चेंडू मात्र बघायला मिळेल. नागझरी संघाकडनं सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते. काय झाडी काय डोंगर काय हवा सर्व ओके मध्ये आहे. सामना सुद्धा ओके मध्ये चालू आहे. आणि प्रेक्षकांचं सरसे स्वागत असेल. विशेषतः या ठिकाणी शिवकॉलनी संघ 2दा या ठिकाणी प्रयत्न केले पण त्यांना या ठिकाणी विजय मात्र मिळवता आलेला नाहीये. अन्यथा या ठिकाणी बबलू असेल श्रीराम असेल यावेळेस बघितला रामाला राम राम चेंडू मात्र सीमाला सपार. षटकार 6 धावा षटक समाप्त होते. क्रमांक आपण बघतो चौथ्या षटका समाप्त अखेरीस धावसंख्या असताना आहे 4 गडी बाद. धावसंख्या असताना धावफलकावरती 33 धावा. आमचे साहिल दादा 33 धावा धावफलक झालेला आहे. 33 धावा. नो बॉल आहे काय हे चेक करायचं आहे सरदार स्पोर्ट्सच्या राजवंदातून. तत्पूर्वी या ठिकाणी आमचे साहिल दादा यांना विनंती असेल आमचे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे त्यांचं मात्र त्यांच्यावरती कॅमेरा करा.
ज्यांच्याकडे कॅमेऱ्याकडे लक्ष द्या मित्रांनो. प्रथम थोडा हात वरती करा कारण की 7 फूट यांच्या माध्यमातून फेर डिलिव्हरी चांगला चेंडू असेल. तत्पूर्वी प्रेक्षकांकडे जाऊ. कॅमेऱ्याकडे लक्ष द्या समोरच्या आणि आपला हात वरती करा मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. निर्माणी संघाचं आगमन झालं त्यांचं सहर्ष स्वागत असेल. इकडे या ठिकाणी नक्की सुंदर असं कार्य करताना आमचे साहिल दादा कदम. शरीरावरती मात जरी कमी असेल परंतु या ठिकाणी नक्कीच त्यांच्यावरती विश्वास मात्र स्वतःचा मोठा आहे आणि काम मात्र त्यांचं चांगलं आहे. अतिशय सुंदर असं चित्रीकरण करतात मिस्टर साहिलजी कदम. यावेळेस आपण बघतो कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांच्यावरती त्यांनी या ठिकाणी कॅमेरा या ठिकाणी फिरवला गेलाय. स्वतः संचालक यांनी सुद्धा हातवरती करायचं आहे तरी चालेल. धन्यवाद. 33 धावा. धन्यवाद साहिल दादा. तुमचा आभारी असणार आहे. तुमच्या लग्नाला आम्ही उपस्थित राहण्यापर्यंत आम्हाला निमंत्रण द्या. विकास शेवटचे षटक घेऊन येतात. विकास आपण बघणार आहोत गोलंदाजी ट्रॅकमध्ये शेवटचे षटक असणार आहेत. आमच्या या ठिकाणी पोलीस दादांच्या वहिनी म्हणजे माझा शब्द चुकीचा नाही मित्रांनो लक्षात ठेवा. पोलीस दादा वहिनी म्हणजे आमच्या वहिनी साहेब चेतन दादा यांच्या मिसेस आमच्या वहिनी साहेब या ठिकाणी पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत आणि ते आज संघासाठी कार्य करत आहेत. आणि स्वतः या ठिकाणी जर बघितलं आमचे ऋषीदादा थैल या ठिकाणी ते स्वतः कार्यरत आहे पोलीस खात्यामध्ये. सिंगल धाव शेवटच्या षटकातील पहिल्याच्या धावसंख्या असताना 34 अंकावरती 34 ऑन बोर्ड 34 धावा धावफलकावरती लागले जाणार आहेत. सुंदर असं कॉमेंट्रीचं काम या ठिकाणी बघितलं असेल तर कार्य मात्र केलं असेल अर्जुन कदम सरांनी. सर्वगुण संपन्न असं व्यक्तिमत्व. क्रिकेटमध्ये चांगले खेळाडू आहेत. ऑनलाईनमध्ये चांगले खेळाडू आहेत. त्यानंतर कॉमेंट्रीमध्ये चांगलं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. अर्जुन कदम सरांचं या ठिकाणी सरचे स्वागत असेल. यावेळेस स्वागत केलं जाईल का नाही. यावेळेस नागवीर संघाकडनं सुंदर असे विकेट मात्र मिळवले गेले. फलंदाजाला मात्र बाद केलाय मिस्टर ज्ञानेश्वर. बॅक टू द पॅव्हलियन. धक्का क्रमांक 5 यावेळेस लागलं जाईल. आपण बघतो बिलवाडा या संघाला चेक करायचं आहे का. ओके थँक्यू. इट्स अ फेअर बॉल. निलेश ऑन स्ट्राईक. शेवटच्या षटकातील हा पुढचा असताना निलेश नवीन फलंदाज. यावेळेस चांगला फटका बघायला मिळतो परंतु तरीही या ठिकाणी बघितलं असेल एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आहे आणि यावेळेस धाव बाद करायची आम्ही संधी परंतु एक चाणक्य नीती वापरली गेली आणि यावेळेस 2 धावा कंप्लीट होणार आहे. धावसंख्येत भरणारा फरक असणार धावसंख्या असणार आहे 36. 36 धावा आपल्याला कधी लागले जाणार आहेत. यार तुम्ही हारले ना. चांगला फरक असणार आहे. या ठिकाणी बघितलं असेल आबा यांच्याकडनं जर बघितलं या चौकारासाठी नक्की टाळ्या वाजवल्या जातील. नक्कीच या ठिकाणी बघतोय चौकार येतोय. 4 धावा धावफलकात ऍड होणार आहे. धावसंख्या असणार आहे 41 वर 40 धावा. एक चांगली सुरुवात मात्र षटक क्रमांक आपण म्हणतो या ठिकाणी 5 ला. अंतिम 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असणार आहे. षटकातील या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ बाकी असताना मिस्टर विकास यांच्या वतीने नागझरी संघाच्या वतीने या ठिकाणी चांगले गोलंदाजी पहिल्यापासून राहिले परंतु या षटकामध्ये जर बघितले एक जर विकेट मिळाले आतापर्यंत 7 धावा खर्च मात्र केलेले असतील. केल्याने होत आहे ती केलीची पाहिजे मित्रांनो करावे लागणार आहे. यावेळेस मात्र चांगला फटका पुन्हा एकदा चेंडूमध्ये डाऊन द ग्राउंड चेंडू लॉंग ऑफला चांगले क्षेत्ररक्षण वेल स्टॉप. 1 धाव घेण्यापासून या ठिकाणी दुरावलं जाणार आहे. 2 धावा मात्र कंप्लीट होणार आहे. धावसंख्या 42 ऑन बोर्ड 42 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर या षटकातील शेवटचा चेंडू मात्र बाकी असणार आहे. एकच धाव का. ओके थँक्यू. एक शॉट आहे. दुसरा आहे
लास्ट बॉल शेवटचा चेंडू विकास यांचा आपण बघणार आहोत. सुंदर फटका यावेळेस चेंडू मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये बघायला मिळतो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड एक धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न झाला. दुसरी धाव मात्र कंप्लीट होते. धावसंख्येत दोन्ही भरपडली झाले. एकूण धावसंख्या षटक संबंध आहे इनिंग संबंध होणार आहे. या बघितल्या असं धावसंख्या असताना 43 धावा धावफलकावरती लागल्या जाणार आहेत. एकूण धावसंख्या इथून 30 चेंडू नागझरी संघाला 44 धाव्यांचे आव्हान मात्र असणार आहे समोर. असणं फार गरजेचं आहे मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये असो किंवा जीवनामध्ये, कारण की हसल्यानंतर तुम्हाला नक्की जीवनचं आयुष्य मात्र वाढणार आहे. पण हसताना की या ठिकाणी येड्यासारखे हसू नका. एखादा चांगला पॉईंट असेल तेव्हाच हसा, हे महत्वाची गोष्ट आहे. चला विनंती असेल नागझरी संघाने 38 आठवायचं आहे आणि भिलवाड संघाला विनंती असेल की 38 रन करण्यासाठी मैदानावरती यायचं आहे. सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट व्हिडिओ मित्रांनो, जर बघितलं कोणी कोणासाठी काही देऊ शकत नाही, पण आपल्या स्पर्धेसाठी नक्कीच सर्वच पोलीसच्या संघासाठी टी शर्टचे गुण दिले आमचे सर्वांनी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं या ठिकाणी नक्कीच शब्दसुमनाने सहर्ष स्वागत असेल. आपल्या या स्पर्धेसाठी जर बघितलं असेल सन्मान रवींद्रजी बैरम साहेब, सन्मान्य सरपंच कनाशी गंगापूर यांच्या वतीने टी शर्टचे गुण दिले. सन्माननीय भावी या ठिकाणी सभापती जिल्हा परिषद सन्मान निवृत्तीजी बागुल साहेब सप्तशृंगी कृषी सेवा केंद्र कनाशी यांच्या वतीने टी शर्ट योगदान दिले. सन्मान्य वैभवजी पाटील साहेब पंचायत समिती भावी सभापती निवृत्तीजी बागुल सप्तशृंगी कृषी सेवा केंद्र कनाशी यांच्या वतीने टी शर्ट योगदान दिले. सन्मान्य वैभवजी पाटील साहेब त्रिमूर्ती कृषी एजन्सी कनाशी यांच्या वतीने या ठिकाणी सजवून दिलं टी शर्टचं. त्यानंतर आमच्या या ठिकाणी सर्वांचे लाडके आणि आमचे सर्वांचे या ठिकाणी व्यक्तिमत्व असणार आहे, कारण क्रिकेटसाठी त्यांची आवड मोठी आहे. सन्मान्य गोकुलजी शिरोळ साहेब अंशू अॅग्रो एजन्सी कनाशी यांच्या वतीने टी शर्ट योगदान दिलं गेलं आहे. संदीप जाधव शिवकला कृषी सेवा केंद्र कनाशी यांच्या वतीने टी शर्ट योगदान दिले गेले. आणि त्यानंतर नक्कीच या ठिकाणी जर बघितलं त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. आमच्या या ठिकाणी माझेच नावाचे माझेच राशीचे दीपेंद्रजी जाधव साहेब या ठिकाणी दीपेशजी जाधव साहेब सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्र यांच्या वतीने योगदान दिलं टी शर्टचं. त्यानंतर बघितलं कारले व्यापारी कारले या ठिकाणी सम्राट म्हणून त्यांची ओळख सन्मान्य सदस्यजी गांगुडे साहेब श्री सद्गुरू कृषी सेवा केंद्र कनाशी यांच्या वतीने टी शर्ट योगदान दिलंय. संदीपजी पवार सन्मान्य संदीप टीव्हीएस शोरूम आणि श्री स्वामी समर्थ ऑटो गॅरेज कनाशी आपण यांच्या वतीने टी शर्ट योगदान दिलंय. सन्मान्य जनार्दनजी गावित आरुची मेडिकल आणि जनरल स्टोअर्स कनाशी यांच्या वतीने या ठिकाणी टी शर्ट योगदान दिलंय. धनंजयजी एवरे विजय होंडा कनाशी यांच्या वतीने टी शर्ट योगदान दिलेलं आहे. सागरजी सोनवणे आई भगवती ग्लास अँड ॲल्युमिनियम सेंटर कनाशी यांच्या वतीने टी शर्ट योगदान दिलेलं आहे. सन्मान्य बंटीजी राजभाऊ साहेब जय मल्हार फुटवेअर कनाशी यांच्या टी शर्टचे योगदान दिलं आहे. विजयजी बागुल महालक्ष्मी ऑटोमोबाईल्स अँड अर्थमोबाईल्स कनाशी इन्सी यांच्या टी शर्ट योगदान दिलेलं आहे. अतुलजी दळवी गणेशजी गायकवाड शिवम ॲग्रो केअर्स वरगेडा यांच्या वतीने या ठिकाणी टी शर्ट योगदान दिलेलं आहे. त्यांच्या ठिकाणी नक्कीच सरसे आभार असेल. सर्व बक्षीसदात्यांचा आभार असणार आहे. मित्रांनो, सुंदर अशी स्पर्धेसाठी नक्की योगदान असताना या सर्व समस्त या ठिकाणी आयोजकांचं त्यांचं नक्कीच या ठिकाणी आभार मानावा लागणार आहे. वाटीभर चिवडा सन्मान्य निवृत्ती बागुल साहेबांना निवडा. मित्रांनो, विनंती असेल पंचायत समिती सन्मान्य सभापती माजी भावी सभापती यांच्या वतीने नक्की तुम्हाला सुशीत असे व्यक्तिमत्व निवृत्तीजी बागुल साहेबांना नक्की मोठ्या मताने या ठिकाणी निवडून द्या, ही माझी महत्वाची विनंती असणार आहे. निलवंडी संघाचे कर्णधार आणि समवेत असणार आहे वेल्डा.
30 चेंडू आणि 24 धावांचा वाहन घेऊन येतात मैदानातील फलंदाज नागझरी संघाकडनं. नागझरी संघ जिंकल्यास त्यांच्या या ठिकाणी तिसरे योगदान देणार सन्माननीय गोकुळजी शेजूर साहेब यांच्या वतीने 1001 रुपयाचं पारितोषिक मात्र त्यांच्यासाठी असणार आहे. तिसऱ्याचं योगदान तर दिलेच परंतु या ठिकाणी पारितोषिक मात्र त्यांच्या वतीने असणार आहे. बघणार आहोत ना की त्यांच्या संघाला त्यांच्या नावाला मात्र या ठिकाणी गुणगान गाण्यासाठी या ठिकाणी पुढे जावं लागणार. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जाहिरात फार मोठी आहे, लक्षात ठेवायचं. कारण की 5 रुपयाचा ईमेल गुटखा त्यासाठी मात्र 3 या ठिकाणी आपले नट आहेत. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं अक्षय कुमार असतील, अजय देवगण असतील आणि त्यासमोर शाहरुख खान असतील, त्यांनी मात्र 5-5 कोटी रुपये घेतलेले आहे. आणि आपण या ठिकाणी स्वतः जाहिरात करण्यासाठी थोडेसे पैसे खर्च करायला काय हरकत आहे? काहीच हरकत नाहीये. सन्मानित संदीपजी जाधव साहेब भिलवाड संघाचे या ठिकाणी नक्कीच एक चांगले या ठिकाणी व्यक्तिमत्व. भिलवाड संघासाठी नक्की भिलवाड संघ जर जिंकल्यास त्यांच्यासाठी त्यांच्या वतीने संदीपजी जाधव साहेबांच्या वतीने 1500 आणि 1 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. शिवकला कृषी केंद्र सन्मानित संदीपजी जाधव साहेब यांच्या वतीने भिलवाड संघ जिंकल्यास या ठिकाणी 1500 रुपयाचं पारितोषिक असेल. सामना सुरू होता या ठिकाणी बघणार थोडेसा धावेंचा वाहन आणि यावेळेस चांगला फटका असताना चेंडू मात्र बघितला असेल मिडविकेट कॉर्नरच्या दिशेने चेंडू मात्र काव कॉर्नर क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार येतो षटकार 6 धावा. निलवाणी संघाचे कर्णधार चला लवकर यायचे कॉमेंट्री बॉक्सकडे. सुंदर असं स्वागत आणि गोकुळ शेजोळे साहेबांना थोडंसं मनात दुःख नसेल आनंद असेल आणि नक्कीच 1001 रुपये पारितोषिक. रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट केला आहे आणि यावेळेस काय क्वालिटी, व्हॉट अ शॉट. फटक्यात आहे वजन. धावा एकासोबत 6 धावा या ठिकाणी येत आहेत. चौकार येतोय, 6 धावा येणार आहेत आणि 2 चेंडूमध्ये धावपळ जाऊन पोहोचवलं आहे 10 अंकावरती. काय नागझरी संघाचा हा खेळ आपण बघत आहोत. फलंदाज मिस्टर युसुफ यांच्या वतीने सुंदर फलंदाजी. कारण की कॅप तीच आहे, टोपी तीच आहे, पॅन्ट तीच आहेत, बूट तीच आहेत, परंतु या ठिकाणी फलंदाजी बात तीच आहे. आता नागझरी संघ जिंकल्यास 2100 रुपयाचा पारितोषिक गोकुळजी शेजोळे साहेबांच्या वतीने असणार आहे असं दिपेशजी जाधव साहेबांनी आम्हाला या ठिकाणी सूचित केलंय. निलवंडी संघ संतोष भाऊ लवकर आपल्या टीमला पाठवा. आमचे सन्मान्य मान्यवर आमचे भाऊबंद निलेशजी चौधरी साहेब यांच्या वतीने नक्कीच या ठिकाणी बघितलं. निलेश यांनी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सुंदर असा इमर्जन्सी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आदिवासी प्रीमियर लीग स्पर्धेसाठी या ठिकाणी भिलवाड संघाचा खेळाडू होता. त्यासाठी नक्कीच या ठिकाणी पारितोषिक दिले जाणार आहे 1001 रुपयांचं. सन्मान्य चौधरी साहेब आमच्या या ठिकाणी बंधू यांच्या वतीने असणार आहे. सन्मान्य गौतमजी चौधरी सर यांच्या वतीने या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती आणणारा इमर्जन्सी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सन्मान्य निलेश यांच्यासाठी नक्की पारितोषिक असणार आहे 1001 रुपयांचं सुंदर असं पारितोषिक असेल. गौतमजी चौधरी सर या ठिकाणी आमचे भाऊबंद त्यांच्या वतीने नक्की इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आदिवासी प्रीमियर लीगसाठी सुंदर असं कार्य करणारे त्यांच्या वतीने मात्र पारितोषिक असणार आहे. गौतमजी चौधरी सर या ठिकाणी त्यांच्या वतीने पारितोषिक मात्र लाभलं जाईल. मित्रांनो ते घेण्याची संधी मात्र पुढच्या गोलंदाजासाठी असणार आहे. इथं नाणेफेकचा कौल या ठिकाणी केला जाईल पुढच्या सामन्यासाठी. पळसवीर सॉरी या ठिकाणी माफ करा निलवंडी वर्सेस या ठिकाणी सामना आपण बघणार आहोत. सन्मानित गोकुळजी शेजोळे या सर्वांनी या ठिकाणी आमच्या मान्यवर यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत केलं जाईल. टॉस केला जातो या ठिकाणी बघणार मैदानावरती वेल्डा वर्सेस निलवंडी. रोल बॉल
22 ऑन बोर्ड, 22 धावा धावफलक लागल्या गेलेल्या आहेत. लेडीज यांच्यासाठी गौतमजी चौधरी सर यांच्या वतीने या ठिकाणी पारितोषिक लागले गेलेलं आहे मित्रांनो. 1001 रुपयांचं. आदिवासी प्रीमियर लीग स्पर्धेसाठी नक्की इमर्जिंग प्लेइंग म्हणून त्यांची ओळख होती आणि यावेळेस गौतमजी चौधरी सर आमचे बंधू यांच्या वतीने नक्कीच या ठिकाणी पारितोषिक लागले 1001 रुपयांचं. या ठिकाणी नक्कीच त्यांनी विकेट घ्यावा आणि नक्की आपले पारितोषिक मात्र मिळावा. लगेच ऑनलाईनच्या माध्यमातून गौतम सर या ठिकाणी आपल्याला टाकून देतील. सुंदर असा चेंडू यावेळेस बघायला मिळतो. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. सुंदर अशी सुरुवात मात्र बघायला मिळते. सुंदर चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका बघायला मिळतो. हवेमध्ये चेंडू असताना क्षेत्रक्षेत्र चेंडूच्या खाली येत आहेत. बघणार आहोत जेल कॅरी करण्याचा प्रयत्न. सोपा जेल अवघड केला आणि जेल मात्र सुटला गेला. आणि इथं बघितलं असेल तर पुन्हा एक धाव मात्र येणारा धावसंख्या असताना 23 अंकावरती. सुंदर अशी गोलंदाजी मात्र या ठिकाणी या षटकामध्ये होते. पहिले षटक जर थोडंसं मागणं नागरिक संघासाठी नक्की जर बघितलं तर फायनल षटक गोकुळजी शेजोर साहेबांच्या वतीने नक्की 1001 रुपयाचं नाही 21 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मात्र या ठिकाणी नागझरी संघाला संघ जिंकल्यास, परंतु गौतमजी चौधरी सर आमच्या या ठिकाणी बंधू यांच्या वतीने या ठिकाणी निलेशने जर चांगली गोलंदाजी केली तर त्यांना मात्र 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आदिवासी प्रीमियर लीग स्पर्धेसाठी बघितलं असेल तर भिलवार संघाचा हा गोलंदाज. ओके, यावेळेस बघितलं असेल बॅटची कडा घेत चेंडू मात्र बघून चालतोय. थिरमानच्या रिझल्टमध्ये चेंडूचा पाठलाग करत असताना बघतो क्षेत्ररक्षक चेंडू स्टॉप केला. तत्पूर्वी 2 धाव्यांचं कलेक्शन मात्र झालेलं आहे. या 2 धावा सुंदर अशी फलंदाजी यशोब यांच्या वतीने होते. कारण की पहिल्या षटकाचा चांगला समाचार मात्र घेतला असेल यशोबने. जवळजवळ जर बघितलं असेल सुंदर अशी फलंदाजी करत असताना या ठिकाणी 3 चौकार 2 टुडी आणि षटकाच्या मध्ये 22 धावा वसूल केल्या होत्या फलंदाजीच्या माध्यमातून यशोब यांनी. नागझरी संघाच्या ठिकाणी फलंदाजी महत्वाची आहे कारण की अंतिम सेमीफायनलमध्ये पाहण्यासाठी जी आवश्यकता आणि आवड मात्र गोकुळजी शेजोर साहेबांना असताना आहे. यावेळेस मात्र बघणार पुन्हा एकदा शॉर्ट लेनचा चेंडू या ठिकाणी बघतो. पॉईंटच्या रिझल्टमध्ये सिंगल धावायचं कलेक्शन मात्र होणार आहे. यानंतर होणार लढत असताना निळवंडी वर्सेस वेल्डा या 2 संघामध्ये असणार आहे. वेल्डा संघ नाणेफेकचा कल जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे आणि निळवंडी संघाला प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. हे या ठिकाणी ही सूचना मात्र लक्षात ठेवायची आहे. मित्रांनो, जे पण करायचं स्वतःच्यासाठी करा. स्वतःच्या जीवावर करायचं असेल स्वतः जीवावर करा की थोडीशी पाटील पण अभिमान वाटेल. अभिमानास्पद गोलंदाजी करण्याची गरज आहे मात्र भिलवार संघाला. यावेळेस मात्र चांगला फटका असेल. चेंडू मात्र डीप मिड कॉर्नरमध्ये चेंडू मात्र बघणार आहोत. थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल बघायला मिळतात. दत्तपणी 2 धाव्यांचं कलेक्शन होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का नाही केला गेला. तिसऱ्या धावेसाठी 2 धावा तर कंप्लीट होत आहे. धावसंख्येत भर पडली जाते. शॉर्ट रन आहे का? एकच धावा असेल. 27 ऑन बोर्ड 27 धावा. 44 धाव्यांचं आव्हान आहे आणि यावेळेस मात्र फटका चांगला आहे. यावेळेस बघणार आहोत मिस्टेक केली जाईल का नाही. पुन्हा एकदा मिस्टेक होते. पोता घे पोता. जेल घेण्यासाठी पोता घे पोता. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की जेल फार महत्वाचा आहे कारण की आमचे अक्षयजी पांडव सर अतिशय सुंदर असे कॉमेंटेटर आहे. त्यांच्यामध्ये नेहमी सांगितलं जातं की त्यांचे गुरुवरे असतील त्यांच्या वतीने सांगितलं गेलं होतं असा संवाद जेल या ठिकाणी तुम्हाला घेतला जात नसेल सर पोता घ्यायचा त्यामध्ये जेलटी पाहिजे तरी चालेल पण ते अलाउड नसतं. परंतु मला तर वाटतं या ठिकाणी गोकुळजी शेजोर साहेबांचे या ठिकाणी नक्कीच काहीतरी आशीर्वाद असतील नागझरी संघावरती आणि जेल टिपले जात नाही. दीपेजी जाधव सर या ठिकाणी सांगतायत कारण की त्यांनाही माहीत आहे की कोण कसा काय कसा हे त्यांनाही माहीत आहे. कारण त्यांनाही माहीत आहे की नाही कारले व्यापारी आमचे सदाशिवजी गांगुडे साहेब त्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांनी हा शब्द उच्चारला गेला होता. मलाही वाटलं होतं कधी कधी काय होतं एखाद्याचं नाव मात्र चांगलं असतं कधी कधी चिडीचं या ठिकाणी नाव असतं परंतु कधी कधी मलाही वाटतं या ठिकाणी सांगावं की नाही प्रश्न मला पडतो कारण की एखाद्या दिवस एखादा येणार आणि मलाच या ठिकाणी शिव्या देऊन जाणार असं मला होऊ देणार नाही कारण की आजतागत माझ्या जीवनामध्ये कोणताही दुश्मन नाही होणारही नाही कारण की माझ्या वतीने हे शब्द चांगलेच असतात कारण की शब्दांची रचना चांगली असेल तर या ठिकाणी नक्कीच मनाचा विचार मात्र चांगलाच केला जाईल. निर्धाव चेंडू मात्र जातो. यावेळेस गोलंदाज मिस्टर
ज्ञानेश्वर यांचा चांगली सुरुवात मात्र बघायला मिळते. सुंदर फरक यावेळेस नागझरी संघाकडनं, परंतु यावेळेस पुन्हा यालाही पोता घ्यायची गरज आहे. चौकार जातो, चनुशिमारे सफर जातो, 4 धावा मात्र येणार आहे. चौकार येतोय. काय कमालीचे या ठिकाणी बघितलं का असेल तर काहीतरी जीवदान शेजर साहेबांचा आशीर्वाद मात्र कायम नागझरी संघावरती असणार आहे. बहुतेक नागझरी संघाकडे पहिल्या परिस्थिती घेऊन जाते, त्यात काही शंकाच नाही. पुढचा लढत या ठिकाणी बघतो. पुढचा चेंडू या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि यावेळेस पुन्हा आकृदान फरक खेळण्यापर्यंत चेंडू मात्र शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान चेंडू मात्र निघून चालला. 1 धाव तर कंप्लीट होते. एकच धाव या चेंडूवरती मात्र येणार आहे. पुन्हा हिशोब सायकीमध्ये जाता धावसंख्या असणार आहे. धाव फलक 33 ऑन बोर्ड 33 धावा. 11 धाव्यांची आवश्यकता आज जिंकण्यासाठी असणार आहे. फिलवाड वर्षाचं नागझरी एकाच पर्वामधून जर बघितलं, एकाच या ठिकाणी क्षेत्रामध्ये बिलॉंग करणारे दोन्ही संघ या ठिकाणी कळवण तालुक्यातील सुंदराशा मैदानावरती कार्य करत असताना बघतो. कारण की सुंदराशी स्पर्धा न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर आयोजित सुंदराशी स्पर्धा भव्यदिव्य प्रांगण जर बघितलं, या ठिकाणी सुंदराचं मैदान आहे. आंतरराष्ट्रीय लेवलचं हे मैदान आहे. त्यामध्ये पुढचा चेंडू वाटा शॉट. यावेळेस ताकद नाही नतकत अक्कल बडी की भैस बडी. यावेळेस बघितलं तर अक्कल बडी बघायला मिळते. चेंडू मात्र सीमारेषावर फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर निघून जातो. चेंडू सीमारेषा बाहेर येणार. चौकार 4 धावा. षटक क्रमांक आपण बघतो या ठिकाणी 3रं प्रगतीपथावरती आहे. या चौकार धावसंख्या असणार आहे. धावफलकावरती एकूण धावसंख्या असणार आहे 37 धावा. अजूनही 7 धाव्यांची आवश्यकता मात्र जिंकण्यासाठी असणार आहे. षटकातील पुढचा चेंडू आपण बघणार आहोत. गोलंदाज मिस्टर ज्ञानेश्वर यांचा. सुंदर फटका यशोब यांचा पुन्हा एक हवाई फायर. काय कमालीचा फटका. फटक्यात वजन धावा अर्धा डझन एकासोबत. धावसंख्या होते बरोबरी आणि इथून या ठिकाणी सामन्यामध्ये एका धावेची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. सुंदर फलंदाज यशोब यांच्याकडनं बनलेले राहिलेले आहे. अनेक गिरणावार्ता सन्मानित संचालक सन्माननीय गणेशजी पवार साहेब यांच्या वतीने नक्की सुंदर गोलंदाजास चांगले गोलंदाज करणारे उत्कृष्ट गोलंदाज 1111 रुपयाचं पारितोषिक मात्र मित्रांनो असणार आहे. याची नोंद मात्र ठेवण्यात चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे आणि त्या गोलंदाजी गरज मात्र असणार आहे या ठिकाणी. सिंगल धाव आणि सामना जिंकत नागझरी संघाने अंतिम 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. सामना मात्र संपलाय आणि इथं नक्कीच या ठिकाणी सन्मान्य अंशू अग्रुशी सन्मान्य संचालक गोकुळजी शेजर साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन असलेले कार्य त्यांचा संघ जिंकला असं म्हणा हरकत नाहीये. दीपेजी जाधव साहेब यांच्या वतीने नक्की त्यांचं या ठिकाणी पाठ थोपटं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलंय. शिंदे साहेब त्यांच्या ठिकाणी अभिनंदन करताना आपण बघत आहोत आणि आजचा संपूर्ण दिवस त्यांच्यासाठी असेल. आणि जर या ठिकाणी नागझरी संघाने पहिलं पारितोषिक घेतलं तर त्यांच्या वतीने मात्र 21 रुपयाचं वैयक्तिक पारितोषिक मात्र त्यांच्या वतीने असणार आहे. सन्मान्य गोकुळजी शेजर साहेब.